नागरी सहकारी पतसंस्था आणि विजय साबळे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हिट्स ऑफ राज कपूर हा कार्यक्रम या ठिकाणी आता होत आहे. राज कपूर यांची जन्मशताब्दी ही 14 तारखेला चालू होते, संपते 14 तारखेला संपते. परंतु त्यापूर्वीच म्हणजे आपण पूर्वसंध्येला म्हणतो, पण अजून एक दिवस आधी पूर्वसंध्येला म्हणायचं थोडक्यात. म्हणजे हा कार्यक्रम होत आहे ही आनंदाची बाब आहे. महत्त्वाचं म्हणजे राज कपूर यांनी जे जे काही केलं हे विशेषतः आपल्याला असं दिसून येतं की त्याचा उपयोग समाजामध्ये वेगवेगळ्या दृष्टीने झाला. मग राष्ट्रभावना जागृत करणं असेल, लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे विषय आहेत त्यासाठी प्रेरणा द्यायचं असेल, अगदी छोट्यातल्या छोट्यात माणसाला महत्त्व देणं, त्याला एक प्रकारचा आधार देणं असं असेल, हे सगळं राज कपूरच्या माध्यमातून झालेलं आहे. विशेषतः शैलेंद्र यांची आणि राज कपूर यांची अतिशय जवळची मैत्री होती. शैलेंद्रनी एक काळ असा होता की राज कपूर यांच्याकडं गीत लिहिण्यासाठी नकार दिला होता, परंतु पत्नीच्या आजारपणाच्या वेळेला त्यांना पैशाची अत्यंत जरूर होती आणि ते पुन्हा राज कपूरकडे गेले आणि ठीक आहे म्हणजे मी गीत लिहितो. आणि तेव्हापासून त्याची जी भक्ती जमली ती शेवटपर्यंत जमली. आपलं बॅडलक म्हणून, परंतु शैलेंद्रने एक चित्रपट जो काढला त्या चित्रपटाच्या मुळे त्यांना अतिशय मनस्ताप झाला. चित्रपट लॉसमध्ये गेला, पण तो चित्रपट अजून सुद्धा गाजतोय, अजून सुद्धा लोकांना तो बघता येतो. जसं मेरा नाम जोकर आपण जर बघितलं तर मेरा नाम जोकर जेव्हा चित्रपट चालू झाला होता त्यावेळेला विशेष गर्दी नसायची. हळूहळू ती गर्दी वाढत गेली आणि मेरा नाम जोकर आज लोकांच्या मनामध्ये आहे. राज कपूर यांची जन्मशताब्दी जरी संपत असली तरी दीपकृषी पतसंस्थेचं एक नियोजन असं आहे की गाणी नुसती म्हणण्यापेक्षा सुद्धा जी गाणारी मंडळी आहे त्यांनी विशेषतः साहित्याकडे वळावी, त्या गाण्याची पार्श्वभूमी बघावी, विशेषतः माहिती द्यावी, असा एक आमचा प्रयत्न आहे. त्याहीपेक्षा मुकुंद फडके या ठिकाणी आहेत. इथे अनुभव फिल्म सोसायटी क्लबचे सुद्धा चित्रपट आत्ताच होळी 3 दिवस दाखवण्यात आले. परंतु जगातले चित्रपट कशा पद्धतीचे आहे हे आपल्याला समजतं. आणि चित्रपटाची भाषा अशी आहे की ज्याला आपल्याला ती भाषा यावी लागत नाही, आपल्याला नुसतं चित्रावरून आपल्याला कळत असतं. त्याच्यामुळं आपण जर विचार केला तर कराओकेच्या माध्यमातून मंडळी जुनी गाणी म्हणत आहे, त्यांना आवड निर्माण झालेली आहे. एक संगीताची थेरपी पण निर्माण आपण म्हणू शकतो. परंतु याबरोबरच चित्रपटाची समीक्षा, गाण्यांची समीक्षा, किंवा आता मगाशी जसं नादल असं म्हणते की आता आपण जसं गीत आणि त्या नट असं म्हटलं म्हणजे तसं आपण गीतकार आणि म्हणजे साई उद्यावी असेल की आणि पुणे असेल, आपण असा पण प्रयत्न करूया. आणि अशा प्रयत्नातून मला असं वाटतं की एक महत्त्वाची बाब अशी की या पुढच्या कालावधीमध्ये आपली प्रत्येकाची जे काही आपण पालक आहोत, आपली मुलं कुठं आहेत आपल्याला माहीत नाही. जर्मनमध्ये असेल, पुढे अमेरिकेत असेल, पुढे आणि लांब असेल, आपण त्यांना प्रत्यक्ष भेटत नाही, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून रोज आपण नातवाला भेटत असतो, मुलांना भेटत असतो. परंतु ही जी पोकळी आहे या पोकळीचा सुद्धा अशा पद्धतीतून आपण एकत्र येणं, एकमेकाला मदत करणं असा सुद्धा उपयोग होऊ शकतो. आणि त्यासाठी दीपकृषी पतसंस्था वेळेत प्रयोग करत असते. आज जन्मशताब्दी पूर्ण होत असताना राज कपूर यांची विजय साबळे यांच्या माध्यमातून हिट्स ऑफ राज कपूर हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. वास्तविक साबळेला तर पुण्यामध्ये घ्यायचा होता, परंतु पुण्यामध्ये जे काय हॉल बघत होतं ते मिळाले नाही. तेव्हा मला वाटतं त्यांचं आणि आमचं बॅटलं काय जसं कारण असं की जे पाहुणे सांगितले होते श्रीपाल संदेश म्हणून की या पाहुण्यांच्या घरी नाना पाटेकर राहायला होते किंवा सगळे त्यावेळेला गाण्याची ते मजा करायची असायची. त्यांना गाण्याचं फार शौकीन आहे. त्यांनी गाण्याची रिझॉर्ट ठेवली तारीख, मी म्हणजे तारीख सर रद्द करा. ते म्हणजे मी रद्द करतो तो प्रश्न नाही, पण मला संधी हुकली ना माझी ही गाणी ऐकायची. तर आपल्याला लक्षात येत नाही की
एवढे मोठे मोठे साहित्यिक असतील, मोठी मोठी मंडळी असतील, त्यांचा बेस हा गाण्याच्या वर अवलंबून होता. पुढं त्यांच्या व्यापामुळं गाणी म्हणत नाहीत, पेटी वाजवत नाहीत, परंतु त्यांना गाणी ऐकण्याचं मात्र वेळ आहे. ते वेळ आपण कायम ठेवलेला आहे. या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार निकम, नानल, सुरेखा शेजवळ, मुकुल फडके, त्याचबरोबर डॉक्टर ऋषिकेश बिलारे, जे आता BAMS होते, आता ते सर्जरीमध्ये पुढं काम करतायत. त्यांचं एक दिवाळ्यात दिवाळ्यात बहुतेक आपल्या सर्वांना कोर्स केलेला आहे. अशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि दीपाली गीते जो संचालन करणार आहे त्यांना विनंती करतो की आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. नमस्कार स्टेजवरील सर्व मान्यवर आणि आज हा जो कार्यक्रम आहे हा राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माननीय विजय साबळे सर यांनी आयोजित केलेला आहे. राज कपूर यांची गाणी आपल्याला सगळ्यांनाच अगदी फार सगळ्यांनाच आवडणारी अशी गाणी आहेत. आज मला असं म्हणावं लागेल की एक प्रसंग थोडासा सांगते की राज कपूर ज्या वेळेला शैलेंद्र हे गीतकार ज्या वेळेला गेले त्यावेळेला राज कपूर साहेब हे विमानतळावरती होते आणि त्यावेळेला त्यांना अतिशय वाईट वाटलं. त्यावेळेला ते म्हणाले की माझा एक हात त्यावेळेला शरीरापासून गळून पडला की काय असं मला वाटलं. त्यानंतर काही वर्षानंतर जयकिशन हे जे गीतकार होते ते संगीतकार हे सुद्धा गेले. त्यावेळेला ते म्हणाले माझा दुसरा हात गेला. आणि ज्या वेळेला मुकेश गेले त्यावेळेला राज कपूर साहेब असे म्हणाले की मी आज फक्त शरीरानेच इथं आहे, माझा आत्मा सुद्धा या शरीरातून गेलेला आहे. म्हणजे राज कपूर साहेब किंवा राज कपूर हे पूर्णपणे मुकेशमय झालेले होते. कारण त्यांची सगळी गाणी जी आहेत सगळ्या सिनेमातली गाणी मुकेश यांनी गायलेली होती. म्हणजे असं म्हटलं जातं की राज कपूर हे मुकेशमुळेच होते की काय आणि मुकेश हे राज कपूर यांच्यामुळे होते की काय असाच या नियतीला प्रश्न पडावा असं हे दोघांचं नातं होतं. म्हणजे पूर्णपणे राज कपूर साहेब हे पूर्णपणे मुकेशमय झालेले होते. आणि आज मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की गेले 3 तास साबळे सर, विजय साबळे सर मुकेश यांची गाणी गात आहेत. म्हणजे विजय सर जे आहे, साबळे सर हे स्वतः शरीरानं विजय आहे, परंतु पूर्णपणे त्यांचं मन मात्र, आत्मा मात्र मुकेशमय झालेला आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल. सरांची गाणी मी दरवेळेस ऐकते. मुकेशची गाणी सरांची खूप सुंदरच होतात. आणि या ठिकाणी चिटणीस सर बसलेले आहेत. चिटणीस सरांच्या बाबतीत असं म्हणावे लागेल की चिटणीस सर जे आहेत ते शरीरानं चिटणीस आहेत पण मनानं मात्र समाजमय झालेले आहेत. जे काही आपल्या जवळचं आहे ते समाजाला द्यायचं आहे. समाज हा जास्तीत जास्त जागृत झाला पाहिजे. तो संगीतप्रेमी तर झालाच पाहिजे, सगळ्या कला तर आल्याच पाहिजे. त्याचबरोबर जास्तीत जास्त तो पुस्तकमय झाला पाहिजे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी या दोन्ही व्यक्ती जे आहेत, वातावरण आज तर अगदी मंत्रमुग्ध होणार आहे. आणि राज कपूर साहेबांची गाणी जी आहेत की सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. खरंच आहे, माणसाने प्रत्येकाने जर असं जर वागलं तर हे जे जग आहे ते खरोखर सत्याचं युग होईल. त्यांची गाणीच एवढी सुंदर आहेत, प्रत्येक गाण्याला एक सुंदर असा अर्थ आहे आणि प्रत्येक गाणं जे आहे ते ऐकण्यासारखं आहे. मग कुठलीही गाणी असू द्यात, प्रत्येक ठिकाणची गाणी, रोमॅन्टिक गाणी आहेत, अनेक प्रकारची गाणी आहेत, ते अतिशय सुंदर आहे. आणि इथून पुढचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत मंत्रमुग्ध करणारा असाच असणार आहे. त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देते. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते आणि त्यानंतर तिथल्या मुलांच्या ते रवले ते म्हणजे नाही मला रिटायरमेंट इथंच व्हायचं. हा जो ग्रंथ महोत्सव 25 वर्ष चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचं योगदान हे प्रचंड आहे. त्याच्याकडे एका सगळ्यांनी टाळ्या वाजवूया. आणि सुरेखा